महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सध्या ममता बॅनर्जी यांचं तृणमूल काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा सुरू आहेत. सोबतच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पासून फुटलेले सगळे पक्ष पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये जाणार असं बोललं जातंय. आणि सध्या याच दृष्टीनं महाराष्ट्रात सुद्धा हालचाली सुरू आहेत. याच बद्दल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. काहीच दिवसांपूर्वी आणि काल पुन्हा एकदा संजय राऊत यांनी एक अखंड काँग्रेसचा नारा दिला. देशात भाजपला सक्षम पर्याय उभा करायचा असेल तर काँग्रेस ही मजबूत झालीच पाहिजे असं राऊत यांनी म्हटलं. एवढंच नाही तर काँग्रेसमधून फुटून तयार झालेले सर्व प्रादेशिक पक्ष पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधून सुद्धा मोठ्या राजकीय घडामोडींच्या बातम्या समोर येत आहेत. तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. पक्षातील अनेक आमदार आणि खासदार नाराज असल्याचं सांगितलं जातं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र ममता बॅनर्जी यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना एक अट पुढे ठेवली आहे. काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर पाठवावं आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी त्यांच्या बाजूने करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस खरंच काँग्रेसमध्ये विलीन होणार का? हा प्रश्न आता राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय बनलाय. आता पुन्हा महाराष्ट्राकडे वळूया, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत सुद्धा अशी चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव पूर्वीच शरद पवारांनी दिला होता असं वक्तव्य केलंय. देशात सेक्युलर मतांचं विभाजन थांबवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी समोर येत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसकडून किंवा राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव आला नाही. सिल्वर ओकवर सुद्धा झालेल्या बैठकीत अशा कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पण असं असलं तरी राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की सलग निवडणुकांमधील पराभवानंतर विरोधी पक्षांना आता एकजूट करण्याचा दबाव वाढतोय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी सुद्धा संविधान वाचवण्यासाठी डाव्या आणि समविचार पक्षांनी एकत्र येणं काळाची गरज असल्याचं म्हटलंय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांना पक्षाच्या हायकमांडकडून तातडीनं दिल्लीत बोलवण्यात आल्यानं राज्यातील राजकीय वातावरण जास्तच तापलेलं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळेच येत्या काही महिन्यात भारतीय राजकारणात मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस पक्षात विलीन व्हायला हवं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह बातम्यांसाठी पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.